मी आहे कथा लेखिका सोनम. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या सर्वांच्या आवडत्या मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप छान गोष्ट, जिचे नाव आहे रागीट चिमणी. एकदा काय होते, एक छोटीशी चिमणी तिच्या मैत्रिणींबरोबर खेळत होती. पहाटेची वेळ होती. अचानक काय होते, दुसऱ्या झाडांवर बसलेली रागीट चिमणी त्या खेळणाऱ्या चिमण्यांच्या मध्ये येते आणि जोरजोरात चिवचिवाट करून त्यांच्याशी भांडू लागते. सगळ्या चिमण्या पण चिव 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 करून ओरडत असतात, जोरात सांगत असतात, आम्ही आमचा खेळ खेळत आहोत ना, तुला काय त्रास झाला? तू का आमच्यामध्ये आली आहेस? का भांडण करत आहेस? तू जा इथून. ती चिडकी चिमणी म्हणते, तुम्ही सर्वजण जा. मी छान झोपले होते. तुमच्या आवाजाने मी जागे झाले. तुम्ही जा. तुम्ही इकडे नाही खेळायचे. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा. उठा. आणि त्या चिमण्या सर्व जोरात अजून चिवचिवाट करतात आणि म्हणतात, नाही, आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही इकडेच खेळणार. पण मग एक शांत समजूतदार चिमणी बोलते, आपण ना दुसरीकडे जाऊन खेळूया. आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. भांडण केल्याने आपली शक्ती कमी होते आणि आपण एकटे राहिले तर आपल्याला आपले शत्रू नाही घाबरणार. म्हणून एकत्रच राहायला हवे. तर चला पटकन आपण दुसरीकडे खेळूया. आणि तिचं म्हणणं ऐकून सर्वजणी तिच्याबरोबर दुसरीकडे खेळायला उडून जातात. सर्वजणी फुरकन उडून जातात. रागीट चिमणी खुश होते. "हं, मी जसं सांगते तसं ऐकलंच पाहिजे." कशा गेल्या सर्वजणी पळून आणि खुश होऊन झोपते. आणि अचानक मोठ्या बोक्याच्या म्याव म्याव आवाजाने घाबरून जागी होते. आणि आपण एकटेच आहोत आणि हा समोर बोका आपल्यावर झडप घालून आपल्याला पकडेल, आपल्याला खाईल, ह्याच्या भीतीने तिची सर्व शक्ती कमी होते. ती उडणं सुद्धा विसरते आणि घाबरून जोरजोरात चिवचू चिवचू जोरात ओरडायला लागते. तिचा आवाज ऐकून दुसरीकडे उडून गेलेल्या सर्व चिमण्या परत येतात. तिच्या जवळ येतात. तिला म्हणतात, तू घाबरू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. चल, काही होणार नाही. तो बोका तुला काही नाही करणार. बोका तुला काही करू शकत नाही. कारण तू छान उडू शकतेस. आमच्यासारखीच. चल आमच्याबरोबर. आणि सर्वांच्या बोलण्याने चिमणीला धीर येतो आणि शक्ती पण मिळते. आणि ती सर्व चिमण्यांबरोबर भुरकन उडून दुसरीकडे जाते. आणि मग ती सर्वांचे आभार मानते ना, सर्वांची माफी मागते आणि आपला रागीट स्वभाव सोडून देते. सर्वांशी प्रेमाने राहते. एकीचे बळ, एकत्र राहण्याचे बळ तिला समजते. तात्पर्य, सर्वजण एकत्र राहण्याने संकटांचा सामना करणं सोपे होते. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि शेअर पण करा सर्वांना. लाईक कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आता नवीन स्टोरी घेऊन पुन्हा येणार आहे. तोपर्यंत मस्त मजेत आनंदी राहावा.